स्पोर्ट मोरे टीमचा अर्जुन. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. मॅच ऑन. खेळाला सुरुवात होत आहे. षटक क्रमांक पहिला. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच. मॅच ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चांगली सुरुवात. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची यवन जोडी प्रमोद दादा भोईर, गणेश दादा ठाकरे व्यासपीठावर उपस्थित आहेत. सोबतच विकासजी मुकादम, विजयजी गुलबी. सिंगल कंप्लीट. ओव्हर थ्रो झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. पहिली विकेट. फलंदाज बाद दिनेश वारगडे. तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते किती षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल उचलला जातोय. चांगला थ्रो सुभाष जाधव यांच्या माध्यमातून. सिंगल कंप्लीट. नेक्स्ट मॅच पवन पुत्र पिसे विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर कंपल्सरी टॉस उडवला जाईल. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक त्या ठिकाणी. चुकी झाली आहे. तालमेलची कमतरता. कॅच ड्रॉप आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अर्जुन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. संजय बॅक टू द डगआउट. याचा मिस टाइम फटका होता. संजयची विकेट आपण पाहतोय. धावा धावफलकावर 6 आहेत. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक मॅच जिंकल्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल जे आहे ते वाढलं असेल दोन्ही टीमचं, यात काही शंका नाहीये. परंतु प्रत्येक विजय अति महत्त्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल, चषकावर नाव कोरायचं असेल तर मात्र प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला विजय प्राप्त करावा लागेल. चला नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर पोहोचा. वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. कोणाला नवीन बॅट्समॅन नवीन यश वालन नवीन फलंदाज यश वालंज मैदानाच्या आतमध्ये येतोय. उर्फ पिंटू. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण सुरुवात हवी तशी झाली नाहीये. षटकातील पुढचा बॉल. अर्जुन पुन्हा एकदा बोलतोय.
या बलेचा बॉल कट केलाय. पॉइंट रिसर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट झाली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 7 धावा. अभि ती सुरुवात पाहिजे ती फलंदाजी झाली नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त ना फक्त 7 धावा धावफलकावर आहेत. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात मात्र संकल्पस्फोट मुरे टीमच्या बाजूने झाली आहे. अर्जुनचं हे षटक, चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद पाटील येतोय. प्रमोद पाटील टीमचे कॅप्टन आहेत. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं, फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने यश वालंच, या बलेचा बॉल टॅप केलाय स्वतः गोलंदाज, बॉल पर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये, परंतु तरी देखील बॅकअप चांगला. विकेट, रनआउटची विकेट, फलंदाज बाद यश वालंच. सन्माननीय पिसे गावचे पोलीस पाटील भाऊ शिल्लार उपस्थित झाले आहेत. मी सगळ्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सोबतच शनिदासजी पाटील आपण देखील या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅट्समन नवीन फलंदाज विशाल आलाय मैदानाच्या आतमध्ये. विशाल एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे आणि त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये निमेश हे देखील एक मोठं नाव. नक्कीच धावांचा वेग वाढवण्यासाठी आता मात्र मोठे फटके येणं देखील गरजेचं आहे. प्रमोद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर थ्रो झालाय, मात्र बॅकअप चांगला आहे. आणि त्या दरम्यान एक्झॅक्ट काय घडले त्या ठिकाणी पाहूया. विनोद त्या ठिकाणी बाद झालाय. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पवन पुत्र पिसे विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. नवीन फलंदाज निमेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. विशाल आणि निमेश, 2 महत्वाचे खेळाडू. सिंगल कंप्लीट झाली त्या ठिकाणी. नक्कीच विकेट ज्या आहेत त्या अगदी वारंवार गेल्यात. त्यानंतर मात्र आपल्या डावाला सावरावं लागेल विशाल आणि निमेशला. पोलीस पाटील सन्माननीय भाऊ शिल्लार आणि सोबतच शनिदासजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. फटक्यामागे चुकीची निवड पाहायला मिळाली. बॉल मात्र निर्धाव जातोय. प्रमोद पाटील अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, संकल्पस्फोट मोरे टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल, या बलेस बॅटची मोठी गडा, गली रिझन मध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण. बॅकअप मात्र चांगलं झालं आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत.
धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 13. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. प्रमोद पाटीलच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. प्रमोद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अवत असं नाहीये. विशाल मात्र धाव घेण्यास नकार देतोय आणि अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 4 गडी बाद 13 धावा. पहिलं षटक 7 धावांचं तर दुसरं षटक 6 धावांचं. अगदी नाजूक स्थिती आपण पाहतोय टीम शिल्लारची, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत. नक्कीच व्यासपीठावर आपल्यामध्ये पिसेगावचे पोलीस पाटील सन्माननीय भाऊ शेलार साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी दिनेशजी गुलवी आपल्यास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. दिनेशजी गुलवी निंबावली गावचे पोलीस पाटील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पिसेगावचे पोलीस पाटील भाऊ शेलार साहेबांना सन्मानित करूया. या बलेचा बॉल ऑन साइडला निघून जाईल. सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. यस, मात्र हिट विकेट आहे. षटकार तर जरूर आला होता, नशिबाची साथ मिळत नाहीये. हिट विकेटच्या स्वरूपात विशालला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फटका तर भरपूर चांगला होता. बॉल सीमारेषे बाहेर देखील निघून गेला होता. षटकार आला होता, मात्र हिट विकेट. अगदी नाराज असेल सुतावर त्या ठिकाणी विशाल. त्यानंतर शनिदासजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी माजी सरपंच निंबावली गाव प्रवीणजी गुलवी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान व्यासपीठावर करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अक्षय. मागच्या मॅचचा हेरो. 26 धावा ज्याने ठोकल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. तीच खेळी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? अपेक्षा तर भरपूर आहेत, मात्र त्या अपेक्षा फुलफिल केल्या जातील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. हॅलो, हा ओके 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 चालेल चालेल ओके कर. ओके ओके करतो ओके हो चालेल. नाही आऊट झाला का चेंज करणार डिसिजन. तोच फोन आले इंटरनॅशनल मध्ये झाले आता. नक्कीच माजी सरपंच पिसेगाव सत्यवान पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. नक्कीच त्याआधी त्यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. बघा, षटकार आला होता. 8 विकेटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही नियम जे आहेत ते बदलले गेलेत आणि त्याच अनुषंगाने आपल्या संघटनेच्या माध्यमातून देखील तो नियम जो आहे तो येणाऱ्या काळात मीटिंगमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर कदाचित बदलला जाईल असा कॉल नक्कीच आमच्यापर्यंत आलाय आपल्या संघटनेचे सचिव प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून. कारण एकदा मधून बॉल निघाला ना आणि त्यानंतर काय घडतंय हे लक्षात घेतलं जाणार नाहीये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. मात्र तो नियम जो आहे तो आपल्या संघटनेमध्ये देखील फॉलो केला जाईल का या संदर्भात जरूर चर्चा होणार आहे. थोडी मिसफिल्ड शॉर्ट थर्ड मॅनला पाहायला मिळाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
षटकातील पुढचा बॉल या वलय स्विच हिट वाडा स्ट्रोक अतिशय सुरेख फटका बॉल थांबत नाहीये निघून जातोय सीमा पार मिळतील 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला. कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. शंकर गुलबी मानफ्रॉम निंबावली प्रोप्रायटर आहेत. या वलेस ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार झालाय. हा फटका देखील चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमा पार मिळतील 6 धावा षटकार. अतिशय सुरेख फटकेबाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. याआधी रिव्हर्स अटॅम्प आणि त्यानंतर मात्र ऑन साइडला फटका सजवला गेलाय. भारत 7वेच्या बॅट मधून हे फटके येत आहेत. सुभाष जाधव पुन्हा एकदा व्हाईट बॉल अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल राईटचा फटका अगदी कडक आहे. के बॉल निघून जातोय सीमा पार मिळतील 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी भारत 7वेच्या बॅट मधून मोठे फटके येतात. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 3 नॉट 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण स्वागत सत्कार करूया. भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता रमेशजी भोईर व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो. ही पहिली इनिंग संपल्यानंतर सर्व खेळाडू, सर्व पाठीराखे, तमाम पाहुणे आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. कारण की आज जर विचार केला आपण नवी मुंबई विमानतळातून पहिली विमानसेवा उडणार आहे आणि ते आपल्याला निश्चित करायचं आहे. कारण की आगरी कोळी राजांची बापाची मुंबई नगरी आहे आणि त्याचं नाव द्यायसाठी भाग पाडणं करण्यासाठी आपण काही क्षणामध्ये त्याचा निषेध करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी 5 मिनिटांसाठी मैदानाच्या आतमध्ये यायचे ही इनिंग समाप्त झाल्यानंतर. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 30 धावा. पहिलं षटक 7 धावांचं, दुसरं षटक 6 धावांचं, तर तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 17. शेवटचं षटक बाकी आहे. अंतिम षटकामध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारेल जय हनुमान पॉवर शिल्लार संघ. कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, मात्र त्यानंतर कमालीचं कमबॅक षटक क्रमांक 3 मध्ये सुभाष जाधवचं जे षटक त्यामध्ये 17 धावा आल्यात आणि आता मात्र शेवटचं षटक जीवन जाधव बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पाहूया जीवन कशा प्रकारे हे षटक हाताळेल. शेवटचं षटक षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने आपण निमेशला पाहतोय. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार मिळतील 6 धावा षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. निमेशच्या बॅट मधून निघणारा हा षटकार
मिडल ऑफ द बॅट झालं होतं. मोहर उमटली होती 6 धावांची. अगदी महत्वाच्या क्षणी टीम शेलारसाठी धावा येत आहेत. या बलेचा बॉल टॅप केलाय. कव्हर रिझन मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडी मिसफिल्ड आणि त्यावर 2 धावा येत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चेक दरम्यान आमनेपाडा गावाचे आदरणीय रमेश पाटील दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. या बलेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट वारंवार चांगलं पाहायला मिळतंय. चला टॉस साठी या. पवनपुत्र पिसे, ग्रीष्मा 11 आमनेपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. षटकातील पुढचा बॉल जीवन जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला बॉल उचलला जातोय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. पोटी पण 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. जीवन जाधवच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय जीवनच्या माध्यमातून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या, मात्र त्यानंतर पलटवार केलाय शेलार टीमने. फायटिंग टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळतंय स्कोर बोर्डवर. जीवन जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना समोर डावखुरा फलंदाज आहे भारत सातवी. या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. जीवन जाधव पुन्हा एकदा. या बले समोरच्या दिशेने अतिशय सुरेख फटका. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. 7वीच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार आपण पाहतोय. वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. षटकातील पुढचा बॉल जीवन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बले संपर्क अवत असा नाहीये. ऑन साइडला क्षेत्ररक्षक प्रमोद पाटील अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्यात. मिसफिल्ड बॅकअप चांगला. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झालाय. भागम भाग पाहायला मिळतंय. 4 धावा कंप्लीट केल्या त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 52. 53 धावांचे लक्ष उभं केलंय. सर्व क्रिकेट रसिकांना सुद्धा विनंती आहे आणि प्रत्येक क्रिकेट पटूंना आणि तसेच आमच्या लाडक्या मायबाप क्रिकेट प्रेमींना सुद्धा विनंती आहे की आपण तिकडे जायचं नाही. इकडे या. पूर्ण संघ मुरे संघ आपण इकडे या. एकत्र जमायचं आपल्याला. कारण की आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहिली उडान आहे आणि आपल्याला काय हवं आहे, आगरी कोळी बांधवाला काय हवं आहे, तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचा आपण निषेध करणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्र सरकारच्या जवळून काही मागत नाही आहे. फक्त आपल्या हक्काचं भूमिपुत्राचा आपल्याला न्याय मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी नवी मुंबई एअरपोर्टला फक्त आणि फक्त दिबा पाटलाचं नाव झालंच पाहिजे. त्यासाठी आपण आजच्या दिवसामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून या क्रीडांच्या माध्यमातून आपण त्याचा निषेध करणार आहोत. हे पाहू शकता आपण. हा लढा
हा मोर्चा ना राजकारणासाठी ना श्रेयसाठी, आपली लढाई समाजाच्या अस्तित्वासाठीच आहे फक्त, समाजाच्या अस्तित्वासाठी आहे फक्त. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलाचेच नाव देण्याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्राचा धडक मोर्चा 22, 23, 24 डिसेंबर 2025च्या माध्यमातून मोर्चा प्रस्थान ठिकाण मानकुल नाका भिवंडी ते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. यस पाहतोय की आपण लढा फक्त हा मोर्चा ना राजकारणासाठी ना श्रेयासाठी, आपली लढाई समाजाच्या अस्तित्वासाठी. आणि आपण जे आंदोलन करतोय भिवंडीचे लोकप्रिय खासदार धन्यवादजी एकच आमचे बाळामामा यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत. बाळामामा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, बाळामामा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. त्याचा आपण आज नवी मुंबईच्या विमानतळातून पहिली उडान आहे त्याचा आपण निषेध करूया. स्वर्गीय दिबा पाटील साहेब नवी मुंबई विजय स्वर्गीय दिबा पाटील यांचं जर कामगिरी जर पाहायची असेल तर ते 5 वेळा खासदार आणि 2 वेळा आमदार श्री भ्रूण हत्या कायदे संसदेत मांडले. त्यांनी आगरी समाजाची आन बान शान यांच्या नावासाठी आज हा लढा मोर्चा ना राजकारणासाठी ना श्रेयासाठी, आपली लढाई फक्त समाजाच्या अस्तित्वासाठी. आणि आज पहिला उड्डाण जे आज विमानतळावरनं जे होणार आहे तसंच केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज निंबवलीचे ग्रामपंचायत तसेच सर्व सभासद पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ तसंच क्रिकेट रसिकांनी हा निषेध म्हणून मोर्चा आज सरकारच्या लक्षात आणण्यासाठी आज आपण इथे करत आहे. यस नो डाऊट, खूप छान उल्लेख केला. आपण फक्त हा लढा आपल्या समाजाचा अस्तित्वात टिकवण्यासाठी पाहतोय आणि यासाठी खास अग्रेसर असलेले भिवंडीचे लोकप्रिय खासदार बाळामामा यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहेत. जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील हा नाव भेटत नाही तोपर्यंत आपण हा लढा सुरूच ठेवायचंय. हम तुम्हारे साथ है. दिबा पाटलांचं नाव मिळालाच पाहिजे. दिबा पाटलांचं नाव खरोखर आगरी कोळी समाजावर सरकारचा अन्याय होतोय. त्यासाठी आज हा मोर्चा आपण काढलेला आहे. निषेध म्हणून आपण जाहीर निषेध म्हणून केलेला आहे. धन्यवाद. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ, दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ. तर परत एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. तर चला मैदान खाली करायचं आता मात्र. आणि टॉस करण्यासाठी आमचे मेरी आवाज मेरी पहिचान आमचे खास परममित्र
संदेश वकारे सर टॉस बॉक्समध्ये असेल तर पीसी टीमचा संघनायक आणि प्रतिनिधी संघ जर पाहिला आपण आमनेपाडा. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण या टॉस करण्यासाठी. चला प्रत्येक टीमला महत्त्वाची सूचना आहे की दुपारचं सत्र आहे आणि जेवण झालेलं आहे. यस आदरणीय श्याम काशीनाथ गुळीसाहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा दान म्हणजे अन्नदान त्यांच्या माध्यमातून आहेत. सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल की जेवणाची तयारी झालेली आहे, आपण जेवण करून घ्यायचं. प्रत्येक टीमने ज्या टीमचं सामने झालेले आहेत त्यांनी सुद्धा जेवण करून घ्यायचे. चला विनंती असेल श्याम काशीनाथ गुळीसाहेब यांच्या माध्यमातून आग्रहाचं निमंत्रण आहे की मित्रांनो आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. थँक्यू सुनील पवार. आपण टॉस करूया. रमेशजी भोईर आणि विकासजी मुकादम आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हा. तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. टीम पीसेचे कॅप्टन आणि सोबतच टीम आमनेपाड्याचे कॅप्टन देखील या ठिकाणी जॉईन झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मात्र टॉस करण्याआधी जे नाणं स्पेशली या स्पर्धेनिमित्त बनवलं गेलंय ते आपण पाहूया. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते खासदार चषक, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई वज्रेश्वरी. कॉलिंग कोण करेल? टीम पीसेचे कॅप्टन कॉल करतायत. टॉस या ठिकाणी होत आहे. खासदार चषक असं त्यांचं म्हणणं होतं, मात्र त्या उलट आलंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण बसून घ्या. आई वज्रेश्वरी आलंय. अर्थातच टॉस जिंकलाय आमनेपाडा टीमच्या कॅप्टन आहे आणि कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? आमची गोलंदाजी चांगली आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना टीम पीसेला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30+. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? आहे आम्ही स्वतः रामकृष्ण आहे. या स्पर्धेबाबत थोडक्यात धन्यवाद. मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर टीम पीसीचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस महत्त्वाचा होता का, आणि जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? टॉस महत्त्वाचाच होता, परंतु आम्ही बॅटिंगच निवडले असे. अर्थातच हवं ते घडते, पाहिजे ते मिळतंय. फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबाबत थोडक्यात एकदम उत्तम असं नियोजन झालेलं आहे निंबोली संघाकडनं. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम आमनेपाड्याच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली, तर फलंदाजीसाठी टीम पीसेला इन्व्हाइट केले. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ यवतमाळ सुनील पवार सज्ज आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान आमचे खास परम मित्र संदेशजी वखारे. सामनाला सुरुवात होते. आज प्रत्येकदा सिद्ध केले की जे हनुमान पॉवर शेलरची पॉवर हिटिंग बॅटिंग पाहिली आपण. पहिल्या सामन्यात 54 होत्या, या सामन्यात मात्र 53 धावांचं आव्हान उभं केलंय. पहिला चेंडू टॅप केलंय आणि गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर सुभाष. आपलं खातं उघडतोय, टीमचं खातं उघडलं गेलं. संकलस्फोट मोरे विपक्षपात आपण जे हनुमान पॉवर शेलार अशी फाईट, काय कमालीचे बॅटिंग प्रदर्शन पाहिलं आपण. खास अंतिम षटकामध्ये चौफेर बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. डावखुरा बॅटर ज्यांनी अतिशय भारत सातवे 26 धावाची एक विध्वंस केळी साकारली. त्या केळीच्या बळावर मात्र हा आव्हान उभं केलंय. व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय रमेशजी पाटील उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. आमनेपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ता, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मनोहरजी गुलवी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय. यावेळेस पात्र ड्राईव्ह केले पाहतोय आपण ऑन साईडकडे. मिड ऑनला एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट. चांगलं षटक हाताळताना गोलंदाज मनमोहन पाहतोय आपण. मनमोहन, मनाला मोहक करणारा हा व्यक्तिमत्व शेलार गावाचा. त्याचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कोणालाही उद्योगपती म्हणू नका,
आणि माझ्या शब्दातून कधी निघणार नाही दादा, फक्त उद्योजक मी बोलणार. यस, राईट आर्म द विकेट. सज्ज होताना प्रत्येकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मोठी या बॅटची कड, गलीकडे चेंडू ट्रॅव्हलिंग, फक्त आणि फक्त एका सिंगल मिळेल. चांगलं षटक हाताळताना पाहतोय पण मोठं आव्हान आहे मोरे टीम समोर, आणि त्या आव्हानात जर पाठलाग करायचं असेल तर एका चांगली हाय क्वालिटीची बॅटिंगचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. धावसंख्या धीमी आणि संत पाहतोय. 4 चेंडूचा सामना झालाय, त्यामध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय मनमोहन. मनाला मोहक करणारी बॉलिंग अटॅक पाहतोय आपण दादाच्या माध्यमातून. आज मला वाटतं की दिनेश वारगडे दादांचं लक फॅक्टर पाहतोय आपण शेला टीम साठी. चांगला चेंडू परत एकदा टॅप केले, फक्त छोट्या बॅटरीचा वापर केला होता आणि एक सिंगल परत या बॉलवरती कंप्लीट होईल. अशा तऱ्हेने पाहतोय की एक धावणी धावपला खालता ठेवताना धावसंख्या 4. बिनबाद चॉकलेट बॉय म्हणजे ज्याची ओळख आहे गुणलेखक सौरभजी पाटील, मॅन फॉर सरवली या असोसिएशनमध्ये निगडित संघटित आहेत. पूर्ण रेकॉर्ड लॉट टाकणं, कुठली टुर्नामेंट कधी आहे ते डिक्लेअर करणं, आणि यानंतरची टुर्नामेंट आपण पाहणार आहोत पॉवर शेलार. त्यानंतर मात्र कैलास शेलार दादाचा बिग शो उपतालुका प्रमुख चषक का पुंडास. वाईटचा इशारा येतोय. चेंडू परत टाकावं लागेल मनमोहन या बॉलरला, आणि या धावची सुद्धा इथं मात्र बॅटर होतोय. का होईना पण आपण आज निषेध केलाय आणि हा निषेध चा लढा चालूच राहील. प्रवीण दादा गुळवी एक युवा नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातत्याने लोकप्रिय खासदार बाळामामा यांच्या सोबत राहून विकास कसा करायचा आहे हे दादाला पूर्णपणे माहीत आहे. आणि पुढच्या वाटचालीसाठी आम्ही संदेश वकारे सरांना सुद्धा शुभेच्छा देऊ इच्छितो. यस, नो डाऊट. तर सज्ज होताना पाहतोय आपण पहिले षटक प्रगतीपथावर आहे आणि एक चांगलं षटक म्हणता येईल मनमोहन या बॉलरचं. राईट ओव्हर द विकेट टर्न केलंय चेंडूला, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. क्षेत्ररक्षक स्कोरलेगचा येतोय, फील करतोय, त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती परत कंप्लीट होईल. जर पाहिलं आपण सर्वोत्तम पहिलं षटक अतिशय चांगलं समाप्त झालंय आणि 53 धावा रोखताना मात्र मनमोहन यांनी काय अप्रतिम बॉलिंग पाहिली त्याची. फक्त आणि फक्त धावा खर्च करतोय 6. विकेट जरी प्राप्त केला नसेल, एक धावचीत. आता मात्र दबाव वाढेल. येणाऱ्या इथून मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 47 धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी मोरे टीमला. यानंतर पवनपुत्र 40+ संघ पिशे विपक्ष आपण पाहणार आहोत आमनेपाडा, ग्रीष्मा 11 आमनेपाडा या टीमला. खूप मोठी चर्चा. चला आपण वेळ कमी घ्या. सज्ज होताना पाहतोय आपण गोलंदाज व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि ओव्हर क्रमांक सेकंडचा हा अटॅक करण्यासाठी डावखोरा गोलंदाज. चला सर्व थांबवायचे, आपल्या पार्टनरला बॉलिंग टाकायची नाही, बॅटरला टाकायची आहे दादा. नवीन बॉलर भारत येतोय, ज्यांनी अतिशय अप्रतिम बॅटिंग सुद्धा केली होती. 26 धावा संघ अडचणीत असताना मात्र काय झकास कामगिरी केली होती. चला वेळ जास्त घेतोय आपण, पंच तुम्हाला सूचना करतील, त्यानंतर मात्र डायरेक्ट पेनलाइज केले जाईल. भारत 7वे येतोय, क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी. इतर मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. 18 चेंडू तब्बल 47 धावा पार करायचे आहेत टीम
संकल्प मोरे टीमला हा फटका हवेत आहे, पण अनुमान चुकीचा. चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा चौकार. अतिशय क्लास फटका, पण तेवढंच चुकीचं क्षेत्रक्षण पाहिलं आपण मिड विकेट क्षेत्राकडे. चौकाने मात्र धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करते. 10 पहिल्या चेंडूवर चौकार. वापरी कशा प्रकारे करेल. परत एकदा फटका काऊ कॉर्नरकडे. मिड विकेटचा क्षेत्रक्षक येतोय, फील करतोय चांगलं. एक सिंगल. दुसरी धावण्याचा प्रयत्न, रॉंग अँड थ्रो पाहिला आपण आणि त्याचा परिणाम म्हणजे 2 मध्ये कन्व्हर्ट केल्या गेलं. धावसंख्या 12. दिनूदादा निंबोली गावाचे एक युवा पोलीस पाटील अफाट मेहनत करताना आयोजकाच्या माध्यमातून सज्ज होते गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा हा फटका चांगला आहे. बॅकवर्ड सोडलेकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होते. फक्त एक आणि दुसरी धावण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय आणि प्लॅन बी चा वापर केलाय. परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. प्रत्येक टीमच्या खेळाडूंनी आपण जेवणाचा आनंद घ्यायचे. श्याम काशीनाथ गोळीसाहेब यांच्याकडून सर्वात मोठा दान म्हणजे अन्नदान पाहतोय आपण. भुकेलेला अन्न दिलं म्हणजे एक पुण्य करणं आहे. असे आज 2 दिवसापर्यंत पुण्याचं काम करणारे आमचे श्यामदादा यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. आई वजेश्वरी पोट निंबोली या टीमच्या माध्यमातून आणि खास करून प्रवीण गोळीसाहेब यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र जीवन जाधव वर एक मोठी जबाबदारी असेल. अजून एक चांगलं षटक हाताळताना गोलंदाज भारत सातवे. अजून इथून सामना जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता आहे. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके मारावे लागेल सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल. शंकर गुळीसाहेब यांच्याकडून 3 ला 3 षटकार जर ठोकले तर रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल. जीवन जाधवसाठी हा बक्षीस आहे. पंच केलंय, चांगला फटका आहे आणि थोडंसं खराब क्षेत्रक्षण म्हणता येईल. जिथं 1 होती तिथं मात्र दुसरीमध्ये कन्व्हर्ट केलंय आणि या टीमची धावसंख्या पुढे सकते ती 15. आणि जिथं सकाळच्या सत्रामध्ये कॉमेंटेटरवर खूप मोठं प्रेम, स्कोररला सुद्धा त्यांनी 500 रुपयाची रोख रक्कम दिली असे आमचे विश्वास पाटील दादा. याच पात्र हा फटका चांगला आहे. ऑफ साईडकडे परत एकदा आपण स्वीपर कव्हरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त 1 किंवा 2 आणि इथं मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करताना पाहतोय आपण. आणि जर विचार केला आपण टॉप 2 वर रँक करतोय तो बॅट्समन विश्वास पाटील इज द ग्रेट बॅटर. 114 धावा आहेत त्यांच्या 5 इनिंगमध्ये जर पाहिलं आपण. आणि तेवढ्याच इनिंगमध्ये दामणगावचा नितीन पाटीलचा रेकॉर्ड 195 धावा. याच पात्र टर्न केले पाहतोय आपण ऑनसाईडकडे आणि फक्त एक विकेटचा जर विचार केला आपण रेकॉर्ड नंबर 1 वर रँक करणारा तो अध्यक्ष महोदय महेश माळीदादा. तब्बल 12 विकेट त्याच्या नावावर आहेत आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. दोन षटकाची समाप्तीचा सुद्धा इशारा होते. प्रमोद पाटील व्यक्तिगत स्वतःचं पहिलं क्रमांक 3चं षटक टीमसाठी. इथून मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. येणारे 12 चेंडू आणि सौरभ पाटील आम्हाला सांगतील की किती धावाची आवश्यकता आहे. अजून खूप मोठं तगडं आव्हान. 36 प्रति षटकामागे 18 धावाची सरासरी पार करावी लागेल. अशक्यप्राय आव्हान, पण क्रिकेट आहे, काही पण घडू शकते. चमकदार सूर्याची किरण धीम्या गतीने वारे वाताना हिरवगार क्रीडांगण पाहतोय आपण. डीडी क्रीडानगरी भिनारच्या या मैदानावर दूरसजर पाहिलं आपण भिनार गाव. आणि भिनार गाव जर म्हटलं तर नो डाऊट क्रिकेटचं एक मोठं नाव आहे
आणि याच गावातून एक स्टार ऑफ भिवंडी हेमंत हरड, नो डाऊट इज द ग्रेट. त्यानंतर दिनेश असो, कुमार गुंड असो, एकापेक्षा एका सरस खेळाडू या गावाने दिलेले आहेत. त्याच्यात एक आमचे रमेश दादा सातत्याने जिथं जिथं टुर्नामेंट असतात तिथं मात्र क्रिकेट साठी भेट देण्यासाठी ते आवर्जून भिवंडीमध्ये उपस्थित राहतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 12 मध्ये हवेत आहे आणि याचबरोबर आणि जेल ड्रॉप एक सिंगल. आता मात्र इथून 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता आहे. 11-34 समीकरण. चांगलं षटक निमेश, एकच चांगला ऑलराऊंडर या टीमचा निमेश. गती परिवर्तन बाहेर काढले चेंडूला, सुपर सुरेख डिलिव्हरी पाहतोय आपण. बीट झालंय 10-34 समीकरण. कमालीचा चेंडू गती परिवर्तन केलं होतं. धीम्या गतीचा फसा चेंडू टाकला गेलं. जर्मन पॉवर शेलार म्हणजे आज पॉवरफुल प्रदर्शन करताना. आणि जेव्हा घरून निघाले होते तेव्हा मात्र त्यांनी सांगितलं की आज आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे. आणि काय जबरदस्त प्रदर्शन पहिल्या 2 सामन्यामध्ये पाहतोय आपण. यावेळेस पात्र बॅक टू द बॉलर हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आता मात्र निश्चित विजयाकडे वाट चाल करतोय तो शेलार संघ. आणि जर हा सामना जिंकला तर सौरभ मला वाटतं की एक ट्रॉफी निश्चित या टीमला लागू होईल आणि जल्लोष होईल शेलार गावामध्ये उद्या. सातत्याने आता मात्र सौरभ आपण विजय 4 दिवस. टुडे डीडी ग्राउंड, टुडे शेलार ग्राउंड. आणि काय बनवलंय मंडप. दिनेश दादाचं एकच म्हणणं आहे की आपण एवढा पैसा खर्च केलाय तर टुर्नामेंट सुद्धा आपली सक्सेस झाली पाहिजे. यस दादा, पण टुर्नामेंट सक्सेस होय की नको पण तुमचा टीमचं प्रदर्शन सक्सेस झालंय या आजच्या घडीला. आणि दिनेश वारगडे साहेब मैदानात उतरला म्हणजे त्यांचे किती मोठे पायगुण आहेत. लक फॅक्टर फॉर ऑफ द शेलार. चला विनंती शिल्लक प्रत्येक टीमला जेवणाची संधी आहे. आमचे पाठीराखे, आमचे पाहुणे यांना सुद्धा विनंती आहे की आपण जेवण सुरू झालेलं जेवण करून घ्या. आणि कुठलाही क्रिकेट रसिक असेल या ग्राउंडमध्ये त्यांना पण जेवण करून घ्यायचे. सभी से गुजारिश है कि आपको खाना खाने के लिए आने का है. हमारे क्रिकेट दर्शक हो चाहे खिलाड़ी हो. पांडुरंग जाधव होते नवीन बॅटर डावखुरा. आणि यावेळेस पात्र पुलचा फटका परफेक्ट टायमिंग नाहीये. ऑनसेट कडे चेंडू जातोय. फक्त एक सिंगल, थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं. आणि आता मात्र निश्चित बॉडी लँग्वेज पाहतोय की आपण मोरे टीमचं असं वाटतं की त्यांनी पराभव मान्य केला दिसतोय. ज्या प्रकारे त्यांचं बॅटिंग प्रदर्शन पाहतोय आपण. इथून मात्र 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 33 धावेची आवश्यकता आहे. 8-33. किंचित बदल करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणमध्ये गोलंदाज ज्या प्रकारे मारा करतोय. राईट टाइम ऑफ द विकेट नंबर 8चा हा खेळाडू. ओ चांगला चेंडू परत पाहतोय आपण. लेट स्विंग पाहायला मिळालं. चांगलं विकेट किपरची भूमिका. आता मात्र मनोबल सातो आसमान पे जा चुका है जर्मन पॉवर शेलार का. पहिलं षटक मनमोहन यांनी खूप चांगला हाताळला. दबाव टाकला गेला, धावा खर्च केला आणि त्यानंतर मात्र प्रत्येक बॉलरनी प्रामाणिकपणे गोलंदाजी करताना आपल्या टीमला त्यांनी सांगितलं की आम्ही एक ट्रॉफी घरी घेऊन जाणार.
पाहतोय की आपण चांगला चेंडू परत एकदा वा बाई वाह 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 सुपर षटकाची समाप्ती पाहतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली धावफलकावर फक्त आणि फक्त 20 येणारे. इथून 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 33 धावेची आवश्यकता असेल. जय हनुमान पॉवर शेलार ट्रॉफीमध्ये आपण यूट्यूब आमच्या ग्रुपला आपण बघतोय की व्हिडिओज काय सामियाना बनवलंय, काय स्टेडियम बनवलंय. त्यामधूनच खेळाडू कक्ष ज्याने टॉस बॉक्स ज्याने आम्हाला पुरस्कृत केलेले आहे असे आमचे आदरणीय एकनाथ कचरू वारगडे यांच्या नावाने आहे आणि स्पॉन्सरशिप केलेली आहे. यस, परवा दिवशी आपण तिथं राहणार आहोत सगळे. शिलारा गाव जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटचं एक सर्वात मोठा गाव. आणि मी थांबतो, तिथून थांबू नका. हा षटक आणि पहिल्या इनिंगचं पुन्हा को देखहाल करण्यासाठी सज्ज होतील मेरी आवाज मेरी पहचान आमची परम मित्र. बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये डबल 3 33 धावांची आवश्यकता. अर्थातच प्रत्येक बॉल मागे मोठा फटका. चला थोडं स्पीडली गेला टीम शेलारचे कॅप्टन. षटकातील पहिला बॉल, या वेळेचा बॉल यष्टीरक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी. वाईट बॉल आहे. एक धाव देखील पलून काढली आहे. 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. 6 बॉल 31 ची आवश्यकता. शेवटचं षटक आपण पाहतोय. सुनील आहे बॉलिंग ट्रॅकवर. 6 बॉल 31 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल जीवन जाधवला आणि वारंवार मोठ्या फटक्यांचा प्रयास नक्कीच करावा लागेल त्या ठिकाणावरना सामना जिंकण्यासाठी. ती क्षमता देखील आहे जीवनकडे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे, परंतु ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. अगदी मोठ्या फटक्यासाठी पोषक असा हा चेंडू. संपर्क अवत असं नाही आहे. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर धावा किती पाहिजेत हे अधिक महत्त्वाचं आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. सौरभ पाटील मला सांगतात 5 बॉलवर तुम्हाला 5 षटकार ठोकायचे आहेत. आव्हान जे आहे ते कठीण झालंय टीम संकल्पस्फोट मुरेसाठी. 5 बॉल आणि 5 षटकार. सुनील बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. ठिकाणी अव्वंतर धावा खर्च होत असताना आपण पाहतोय सुनीलच्या माध्यमातून. हे मात्र टीमला अपेक्षित नसेल. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. फक्त मिळेल सिंगल. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय टीम जय हनुमान पॉवर शेलार. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच पवनपुत्र पिसे विपक्ष ग्रीष्मा 11 अमनेपाडा. ज्या ठिकाणी टॉस अमनेपाडा टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या मॅच नंतर त्वरितच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. चौकार आलाय परंतु उशीर झालाय, कारण या फटक्यांची आवश्यकता तुम्हाला आधी होती. विंडो सीट जरूर मिळाली परंतु स्टेशन जवळ आलाय. षटकातील पुढचा बॉल. फक्त फॉर्मॅलिटीज लेफ्ट आहे या मॅच मध्ये.
कारण विजयी मात्र या ठिकाणावरनं सुनिश्चित झालाय टीम शेल्लारचा, यात काही शंका नाही आहे. चांगलं प्रदर्शन दुसऱ्या मॅचमध्ये देखील त्यांचं आपल्याला पाहायला मिळालंय. याआधी फलंदाजी चांगली पाहिली आणि त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली होत आहे टीम शेल्लारच्या बाजूने. शेलार संघ शेवटचा बॉल या मॅच मधील आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय हनुमान पॉवर शेल्लार टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. संकल्प स्पोर्ट मोरे. ज्याने ठोकले या मॅच मध्ये 26 धावा. नाव आहे भारत सातवे. मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच साठी या भारत सातवे.